हे करून द्यायचं आहे सर. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर चंद्रशेखर हराळे. तुम्हालाही मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज जो वर्कआउट गाईड केला तो खूपच छान होता, प्राची मॅडमनी केलेला. आणि दात्रक मॅडम तुम्ही खूप छान वर्कआउट गाईड करता. मी माझा परिचय ऑलरेडी 1-2 वेळा दिलेला आहे, पण मला थोडं दुसऱ्या गोष्टीवर बोलायचं होतं. बरेच नवीन पार्टिसिपेंट जॉईन होतात आणि फक्त वर्कआउट करतात. तर माझं सगळ्यांना सांगणं हे आहे की तुम्ही सकस संतुलित आहार जो तुमचे कोच गाईड करतायत तो घेणं खूप गरजेचं आहे. कारण मी पहिल्या दिवसापासून घेतो आहे. मी 4 वर्ष काहीच व्यायाम करत नव्हतो आणि हा आहार चालू करून मी व्यायाम चालू केलाय. गेले 25 दिवस झालंच मी व्यायाम करतोय. माझं वेट पण कमी झाले 6 किलो आणि एनर्जी खूप वेगळ्या लेवलची आहे. दिवसभर मी अजिबात थकत नाहीये आणि त्याचा जो इफेक्ट होतो, असं बऱ्याच लोकांना वाटतं की मी फक्त व्यायाम करेन, डाएट करेन आणि माझं वजन कमी होईल. तर तसं नाहीये. जो आहार आहे त्या आहारामध्ये आपल्या शरीराला जे लागणारे न्यूट्रिएंट्स आहेत, जे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, ते सगळं आणि प्रोटीन्स आहेत ते दिले जातात. व्यायाम केल्यानंतर आपली बॉडी थकते, मसल्स वीक होतात. त्या मसल्सना एनर्जी आपल्या रुटीन जेवणातून मिळू शकत नाही. त्यामुळे आपण हा आहार घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जर एनर्जी टिकवायची असेल आणि जर तुमचं वजन कमी करून फिट व्हायचं असेल, आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, फिट इंडिया हा नारा सगळ्यांना देतात. सगळ्यांनी फिट राहा, निरोगी राहा, कुठलाही रोग तुम्हाला असू नये. ते आयुर्वेद, योगा आणि न्यूट्रिशन ह्या गोष्टीला प्रमोट करतात. ही गोष्ट सर्वांनी सिरियसली घेणं गरजेचं आहे. ज्या महिला असतात, घरी काम करतात, सकाळी उठतात आणि चहा घेऊन कामाला सुरुवात करतात आणि 12 वाजता डायरेक्ट जेवतात आणि जेवणामध्ये काय घेतात तर कार्बोहायड्रेट्स घेतात. त्यांना पाहिजे ती एनर्जी मिळत नाही. हा आहार महिलांसाठी तर खूप छान आहे. माझं सर्वांना एवढंच सांगणं आहे, तुम्ही वर्कआउट करताय, वर्कआउट चालू करत असताना हा आहार घ्या. कारण तुमच्यामध्ये खूप बदल होणार आहे. जे लोक घेतायत त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण जे अजून झोपेत आहेत त्यांच्यासाठी माझं हे सांगणं आहे. आणि इथे आम्ही याचं प्रमोशन करत नाही. आम्हाला जो काय पर्सनली रिझल्ट आलेला आहे तेच सर्व शेअर करतायत इथे. हेच माझं सांगणं होतं. आणि मला 1-2 मिनिटं बोलण्याची संधी दिल्याबद्दल धात्रक मॅडम मी तुमचा आभारी आहे. सर्वांनी डेली उठून वर्कआउट करायचं आहे आणि जे काय सांगितलेलं आहे, कोच जे सांगतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही करत जा आणि तुमचा तुम्हालाच रिझल्ट येणार आहे. कोण तुम्हाला फोर्स करत नाहीये. हा माझा पर्सनल अनुभव आहे. प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव असतो. त्यांना सुद्धा तुम्हाला चान्स दिला जाणार आहे स्क्रीन समोर यायचा, तुमचे अनुभव शेअर करण्याचा. धन्यवाद. यस, खूप छान डॉक्टर चंद्रशेखर हराळे सर, खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही आज केलेलं आहे. खरंच आज महिलांना खरंच खूप गरज आहे. कारण जेव्हा महिलेची डिलिव्हरी होत असते तेव्हा ती बाळाला फिडिंग करत असते, तर तेव्हा पूर्णपणे कॅल्शियम आज बाळ घेत असतं आणि मातेला तेव्हा कॅल्शियमची कमतरता असते. पण पहिल्या काळामध्ये जेव्हा आमच्या डिलिव्हरीच्या वेळेला आम्हाला कॅल्शियमची टॅबलेट, आम्ही आता काय करतो तर डिलिव्हरी झाल्यानंतर मातेला 6 महिन्यापर्यंत कॅल्शियमची टॅबलेट देत असतो. पण तेव्हाच्या काळात मिळाल्या नव्हत्या, म्हणून आज हे सगळे डिसऑर्डर आम्हाला त्यामुळे आहेत. आणि खरंच आज हराळे सरांनी सांगितलं का लेडीजने खरंच सकस संतुलित आहार घेतला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आणि सर्व फॅमिली मेंबर यांनी आज हराळे सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याचा विचार करा, सकस संतुलित आहार घ्या आणि आपल्या कोचचे 100% मार्गदर्शन घ्या. थँक्यू सर, थँक्यू. यस, गुड मॉर्निंग मॅडम.